प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 11 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात। प्रेक्षकांनो, बयोमध्ये आज सगळी मजाच मजा झाली आहे, खूप गंमत झाली आहे। आता हा सुनील दारू पिण्यासाठी म्हणून बाहेर आलाय आणि बडबडत असतो, या तुरुंगाला सुरुंग लावावंच लागेल। आता हा शुभमकर आणि सुमन दोघं जण त्याला लपून बघत असतात। आता तो दारूची बाटली तोंडाला लावणार, तेवढ्यात तो असं सगळं ते घाण आहे म्हणून तोंड वाकडं तिकडं करतोय। सुमन आणि शुभमकर हसायला लागतात, कारण या सुमनने त्या बाटलीमध्ये गोमित्र टाकलेलं असतं। आता सुनील म्हणतो, तुमच्या दोघा भावंडाचं काम आहे तर? ही सुमन म्हणते, नाही, माझं एकटीचं काम आहे। आता तो चक्क सुमनवर हात उचलतो, मग शुभमकर त्याचा हात जोरात पिरगळतात आणि म्हणतात, लक्षात ठेव, आज पहिल्यांदा आणि शेवटची चूक केली आहेस ही। मी भारती नाही आहे हे सगळं तुझं सहन करायला, तुला ना असं दाखवल की नाही चांगला इंगा। आता तेवढ्यात बयो येते, मग लगेच शुभमकर म्हणतात, अरे असा हात स्ट्रेच करा जरा तुम्ही। अगं बयो, अगं यांना मी जरा जेवण झाल्यावर व्यायाम करायचं सांगत होतो हाताचे। बयो म्हणते, होय काय, पण ही बाटली ही कोणाची बाटली आहे? सुमन म्हणते, अगं ती गोमित्राची बाटली आहे। ते काय ना, तुझ्या बाबांच्या शरीराची शुद्धी करायला सांगितलंय मी त्यांना दारू प्यायची हुक्की आली होती ना, तर ते मला गोमित्र मागत होते, मग दिलंय मी त्यांना गोमित्र। बयो म्हणते, काय गोमित्र, हे काय आहे नवीन? काय हो, अहो बाबा, असं काही मनाने करत जाऊ नका तुम्ही, डॉक्टरांना विचारूनच सगळं काही करा। अरे देवा। सुनील म्हणतो, हो तसंच करेल मी आता याच्या पुढे। शुभमकर म्हणतात, आता रात्र झाली आहे, जा झोपायला। प्रेक्षकांनो, किती रात्र झाली तरी मी तुम्हाला रिव्ह्यू देणार म्हणजे देणार, आणि KGMNचा रिव्ह्यू तुम्हाला उद्या सकाळी नक्की येईल। आज देणं झाला नाही माझा, पण उद्या नक्की येईल। आता ह्या बयोने तिच्या बाबांना गुळाचा खडा दिलाय, जेणेकरून गोमित्राची चव जावी। बयो म्हणते, तुम्ही कशाला रिकामे उपद्व्याप करताय? कोणी सांगितलं होतं तुम्हाला गोमित्र प्यायला? आता ते म्हणतात, अगं ते एक गुरुजी आहेत ना, महाराज आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं। बयो म्हणते, असं मनाने काही रिकामे कामं करत जाऊ नका, झोपा बरं आता लवकर, तुम्हाला सकाळी उठायचं आहे ना व्यायामाला, चला 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 झोपा लवकर। पण आज यांच्या घरात रात्रभर तमाशा रंगलाय। आता हा सुनील झोपतो, पण विचार करतो, आज ही माझी शेवटची रात्र असणार या घरात। आता अंकिताने आरवला कॉल केलाय। अंकिता म्हणते, आरव गेस व्हॉट, आज काय आहे? आरव म्हणतो, काय आहे अंकिता? अंकिता म्हणते, आज ॲनिव्हर्सरी आहे आपल्या रिलेशनची, आज 3 महिने पूर्ण झालेत आपल्या रिलेशनला। आरव म्हणतो, काय सांगतेस? अंकिता म्हणते, आरव प्लीज प्लीज, मला ना केक कट करायचा आहे तुझ्यासोबत, आजच सेलिब्रेट करायचं आहे। आरव म्हणतो, अंकिता वाजलेत बघ किती, आणि तसंही तुझ्या हॉस्टेलमधनं तुला बाहेर यायला परवानगी नसेल ना, आपण उद्या सकाळी भेटूया। अंकिता म्हणते, असं काय करतोस रे आरव, तुला माहिती आहे ना मी तुझ्यासाठी किती वेडी येते, मला आजच केक कट करायचा आहे। आरव म्हणतो, हट्टीपणा करू नकोस अंकिता, हे बघ उद्या भेटूयात ना आपण। बरं चल, मी ठेवतो फोन आता, असं म्हणून आरवने फोन ठेवून दिलाय। पण आता अंकिता विचार करते, नाही, मला आज कसंही करून केक कापायचा आहे। आता ती आरवला सांगते सुद्धा की मी मॅनेज करेल, मी येते, पण आरव तिला नाहीच म्हणतो। आता अंकिता वैतागते। तर आता खरा खेळ सुरू झालाय। हा सुनील बोले उठून बसलाय रात्री, आणि त्याने अशी तोंडावर चादर टाकली आणि विचार करतोय, गौतमीचे दागिने कसे चोरायचे, कसं करायचं। इरा तेवढ्यात पाणी प्यायला उठते, आणि हा असला प्रकार बघून इरा जोरात ओरडते। आता इराच्या ओरडल्यामुळे हा सुनीलच घाबरलाय। सुनील म्हणतो, बापरे बापरे, कोण आहे? काय गं, अगं कशाला ओरडलीस तू? इरा म्हणते, ओरडणार नाही तर काय, असे काय बसले तुम्ही ते बॅटरी घेऊन? आता तो सुनील म्हणतो, अगं बसलो नव्हतो मी, झोपलो होतो, माझी झोपमोड केली ना तू। इरा म्हणते, अशा पद्धतीनं कोणी झोपतंय काय? ही कोणती पद्धत आहे झोपायची? आता हा सुनील म्हणतो, तुला काय करायचंय? आता इरा म्हणते, अशा शब्दात बोलायचं नाही हे बेवड्या, मी तुझ्याशी नीट बोलते ना, तर नीट बोल माझ्याशी, हे माझं घर आहे, माझ्या घरात येऊन मला माज नाही दाखवायचा। इराचं असं आहे, कोणी तिच्याशी नीट बोललं तर ती नीट बोलते, पण शक्यतो ती वाकड्यातच घुसते। आता सुनील म्हणतो, तुझं नाही आहे, तुझ्या बापशाचं घर आहे। इरा म्हणते, नाही माझं घर आहे, तुझी हिंमत कशी झाली मला बोलायची? झालं, आता तिला निमित्तच मिळालंय भांडायला झगडायला। बयो येते आणि म्हणते, काय झालं? बयोचा शब्द फार भारी आहे, काय झालं? तर आता सुनील म्हणतो, बघ ना अगं ही काय बाय बोलते मला केव्हाची इथे येऊन, मी आपला बिचारा झोपलो होतो। इरा म्हणते, खोटं बोलतोय हा बेवडा, हा मला केव्हाचं काहीचं काही ऐकवतोय म्हणून मी चिडले याच्यावर। बयो म्हणते, इरा जरा आदराने बोल, तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना ते। इरा म्हणते, मग त्यांना शिकव ना, वयाने मोठे आहेत तर त्यांना नीट वागता बोलता येत नाही का? इरा बिचारी प्रचंड वैतागलेली असते। आता तेवढ्यात गौतमी येते खाली यांचा आरडाओरडा ऐकून, आणि म्हणते, काय झालं? प्रेक्षकांनो, ती जाहिरात आठवते का तुम्हाला, काय झालं बाळाला? तसं काहीतरी मला आता आठवली गंमत। असो, पण आता गौतमी म्हणते, काय आरडाओरडा चाललाय? इरा म्हणते, अगं मम्मा, या माणसाला सांग ना, हा रात्रीचा तमाशा करतोय। गौतमी म्हणते, इरा जरा हळू बोल, सगळे झोपलेले आहेत ना।
चला सगळ्या झोपा तुम्ही. आता सुनील म्हणतो मी काय नाही केलं आहे, हीच माका बोलती आहे. पण आता सुनील असा विचार करतो की अरे देवा, मी जर हे प्रकरण आता वाढवलं तर हे कोणी लवकर झोपणार नाही आणि माझं काम अवघड होईल. मग लगेच सुनील म्हणतो बरं बाई, माझं चुकलं, बस मी पाया पडतो, माझ्याकडून चूक झाली. इरा आता ही बयो म्हणते ठीक आहे ना, तुम्ही पाया बिया नका पडू. गौतमी म्हणते चल इरा, आता उगीच वाद नको वाढू, जा झोपायला जा. इरा म्हणते वाट लावून टाकली आहे घरातली सगळ्यांची, किळस येते मला या घरात राहायची. अशी बडबड करत ती वरती तिच्या खोलीत निघून जाते. तर गौतमी बयोला पण सांगते तू झोप. आता बयो पण जाते, पण आता गौतमी सुनीलला धमकवते आणि म्हणते हे असले उद्योग करू नका आणि तुमचे जे काम आहे ना ते महत्त्वाचं आहे ते करा, नाहीतर अशाने तुम्ही इथून निघून जाल बयोला घेऊन, कळलं ना तुम्हाला. आणि त्याला धमकवते की सगळ्यांची नीट वागत जा, असं बोलून ती निघून गेली आहे. पण आता सुनील विचार करतो आता मी थोडीच राहणार आहे इथे, लगेच जाणार आहे आज रात्रीच असो. पण आता विशालने फोन केला आहे डॉक्टरांना आणि म्हणतोय की सर सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं मी, पण तुम्ही पनवेलला गेला होतात, काय झालं. शुभंकर म्हणतात अरे गेलो होतो पण मला तो बार सापडलाच नाही, आपल्याला नीट एकदा पत्ता घ्यावा लागेल पप्प्याकडून. विशाल म्हणतो ठीक आहे सर काही नाही, पण तुम्हाला काही मदत लागली ना तर मला सांगा. शुभंकर म्हणतात हो तू आता आराम कर. आणि असं म्हणून विशालने पण फोन ठेवून दिला आता आणि शुभंकर पण झोपलेत. आणि ही सुमन आणि रमाकांत ते पण रात्रीचे झोपलेले असतात. पण आता मध्यरात्रच झाली आहे आणि आता हा सुनील त्या गौतमीच्या खोलीमध्ये त्याचा हात साफ करायला जाणार आहे, म्हणजे तो चोरी करायला चालला आहे गौतमीच्या खोलीमध्ये. आता त्याला असं वाटतं सगळे गाढ झोपलेले असतील. आता हा त्या घरात बॅटरी घेऊन फिरतोय. बरं आता बघा प्रेक्षकांनो, त्यानं चाकू का सुरी का चमचा काहीतरी घेतलंय त्या टेबलावरनं आणि तो मागच्या खोलीतून म्हणजे घरातल्या मागच्या दाराने गेलाय गौतमीच्या रूममध्ये, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय. आता सुमनला त्या सावलीमुळे जाग येते, ती जागीच असते ॲक्च्युली, रमाकांत घोरत असतो ना म्हणून. रमाकांतला ती उठवायचा प्रयत्न करते, रमाकांत म्हणतो झोपू दे माका. आणि आता सुमन स्वतःच उठते आणि विचार करते मीच जाऊन बघते आता कोण चोर येते. सुमन खाली येते आणि आधी ती सुनीलचं अंथरूण बघते तर सुनील जागेवर नसतो. तिला वाटतं गेला असेल कुठेतरी. तर तिला आता आणखीन टेन्शन आलं आहे आणि ती विचार करते नाही घरात नक्कीच चोर शिरला असणार आहे, असं काहीतरी तिची गोंधळ झाला आहे. तर आता हा सुनील आरामशीर अगदी ड्रॉवरच्या चाब्या उघडतो. गौतमी बघा किती जवळ झोपली आहे आणि ते कपाट उघडायचा प्रयत्न करणार तेवढ्या ती सुमन मोठ्याने ओरडते दादा, अरे दादा उठ, अरे दादा घरात चोर शिरलाय. गौतमी तिच्या आरडाओरड्यामुळे वैतागलेली असते. आता हा सुनील त्या दिवाणच्या खाली लपतो कारण सुमन आरडाओरडा करत असते म्हणून. आता गौतमीला पुन्हा एकदा आवाज जरा क्लिअर येतो आणि ती झोपेतून जागी होते आणि विचार करते अरे बापरे घरात चोर शिरलाय. आणि हा सुनील तिच्याच मागे असतो पण तरी तो गौतमीला काही दिसत नाही. आता शुभंकर दरवाजा उघडतात आणि म्हणतात काय झालं सुमन, कशाला ओरडतेस. आता गौतमी पण येते, काय झालं. पुन्हा यांचं चालू झालं, काय झालं काही झालं की काय झालं. सगळेचे सगळे धावत आलेत, काय झालं करत. सुमन म्हणते अरे दादा घरात चोर शिरलाय. अरे बापरे, मला आज खूपच हसायला आलं. तर आता सुमन म्हणते अरे मी मागच्या दारात त्याची सावली बघितली, नक्कीच घरात चोर शिरलाय. वयो म्हणते अगं आते तू काहीतरी वेगळं पाहिलं असशील. सुमन म्हणते नाही मला खात्री आहे घरात चोर शिरलाय. आता आरव पण यांच्या आरडाओरड्यामुळे जागा होतो आणि आता तो दार उघडणार तेवढ्यात त्याच्या खिडकीतून काहीतरी बत्कन खाली पडलंय. आरव घाबरतो आणि म्हणतो कोण आहे. आता आरवला फक्त मोबाईलचा उजेड दिसतो. आरव घाबरतो, तो त्याच्या हातात हॉकी स्टिक घेतो. आरवच्या खोलीत काहीतरी बतक्कन पडले याचा आवाज यांना खाली आला आणि आता हे सगळेचे सगळे धडा वर गेलेत. आणि काय झालंय बघा, आता आरव जवळ जाऊन बघतो तर तिथे अंकिता असते. अंकिता केक घेऊन आली आहे आरव सोबत सेलिब्रेट करायला आणि म्हणते अरे मी अंकिता. अरे देवा, या दोघांचं प्रेम प्रकरण फुटतं आता. तर आरव म्हणतो अंकिता एवढ्या रात्री कशाला आलीस तू. अंकिता म्हणते मला केक कट करायचं होतं तुझ्यासोबत. आता हे सगळेचे सगळे दाराबाहेर आलेत आणि धडा दार बडवताय. अरे आरव दार उघड. आरव आता घाबरतो आणि म्हणतो अरे देवा, अगं अंकिता आता तू लप लवकर. अंकिता म्हणते कुठे लपू आता मी. आरव म्हणतो इथे लप. नाही तिथे लप. असं करून ती त्या पलंगाच्या खाली लपली आहे. अरे देवा, यांच्या घरामध्ये हंगामा झाला आहे. प्रेक्षकांनो मजा आली आहे बघायला. शुभंकर म्हणत असतात अरे आरव दार उघड. पण आता इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे. पुढे आपण बघणार आहोत हा जो सुनील आहे ना तो चोरी करून निघणार तेवढ्यात त्याच्या गुडघ्याला त्या गौतमीचा दिवाण लागतो आणि त्याच्या हातातले दागिने आणि पैसे खाली पडतात. आणि आता तो जोरात ओरडणार तर त्याने त्याचं तोंड दाबून घेतलंय. पण आता तो विचार करतो चला आधी स्वतःचा जीव वाचवा. ते पैसे आणि दागिने त्याने तिथेच टाकलेत. पण आता सुमन त्याला बघते आणि म्हणते थांबा. बयोने पण त्यांना बघितलंय. प्रेक्षकांनो छान होता ना भाग, मग लाईक करून टाका की. आणि नवीन मालिकेचा पण रिव्ह्यू
ऐकायला अजिबात विसरू नका. तू भेटशी नव्याने आणि KGMNचा रिव्ह्यू मी उद्या सकाळी नक्की द्यायचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.